नमस्कार. दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत नेटिझन्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री तोडकर सर. तोडकर सर, गेल्या वेळेचा एपिसोड आपण जो केला तो खूपच पालकांनी पाहिला आणि त्यांच्यातून थोडेसे प्रश्न आले पालकांचे, आणि ती प्रश्न फक्त नेटिझन संदर्भात नसून, फाउंडेशन संदर्भात नसून, शाळेच्या संदर्भात आणि मीडियमच्या संदर्भात, शिक्षकाच्या संदर्भात असे बरेचसे प्रश्न आहेत. तर मला वाटतं आपण त्या प्रश्नाचे पण उत्तर या एपिसोडमध्ये देण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू. तसं पहिला प्रश्न असा आहे की शाळा निवडायचं पॅरामीटर्स काय असायला हवेत? एखाद्या पालकांना जर आपल्या मुलाला शाळेत टाकायचं असेल किंवा ते मराठी मीडियम मधनं येत असतील तर त्यांनी कोणत्या पॅरामीटर वरनं शाळा सिलेक्ट करायला हवी सर? खर तर रवी सरांच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांशी हा संवाद साधतोय आणि मागच्या 20-25 वर्षापासून जे मी अनुभव घेतले, जे सार आहे, आणि हा प्रश्न अगदी मला वाटतं की टू द पॉइंटच आहे. खरं पाहायला गेलं तर शाळा कोणती निवडायची. बरोबर. मला स्वतःला असा एक्सपिरियन्स आहे की शाळा ज्या थॉट प्रोसेसनी, ज्या विचारधारेनी, ज्या व्यक्तीनी, ज्या संस्थेनी, ज्या उद्देशाने सुरू केली आहे, ते उद्देश जर आपल्याला स्पष्टपणे जर लक्षात आले तर ते शैक्षणिक उद्देश, काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करून दाखवण्यासाठीचा उद्देश आणि नवीन गोष्ट, कल्पकता, चालू काळापेक्षा पुढचं, काळाच्या पुढे जाऊन 4 वर्ष अगोदरच ती गोष्ट करणारी अशी विचारधारा घेऊन, म्हणजे कोणती विचारधारा घेऊन शाळा सुरू झाली आहे, नो मॅटर की ती कोण करत आहे. कारण ती विचारधारा जागतिक विचारधारा असली पाहिजे. ती विचारधारा तुमच्या लोकल टू ग्लोबल विचार करणारी असली पाहिजे. त्या विचारधारेची शाळा अशी मला वाटतं निवडायला पाहिजे. तो त्याचा आत्मा आहे. आणि मग त्याच्या भोवताली मग इन्फ्रास्ट्रक्चर आहे. शाळा मुलांना यायला पण आवडलं पाहिजे, शाळा सुरक्षित पण असली पाहिजे, शाळा सुंदर पण असली पाहिजे आणि शिकायला पण आवडलेली असली पाहिजे. अशी शाळा निश्चितच निवडायला पाहिजे. आणि दुर्दैवाने आपण म्हणूयात की ह्या पारंपरिक पद्धतीच्या ज्या शाळा आपण बघत आहोत, तर त्या शाळा सुरू करणाऱ्यांचं विजनच तेवढं विकसित, मला तरी कटू सत्य आहे, ते कधी फारसा दिसलं नाही. व्यावहारिक दृष्टिकोन जास्त. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर मी हा नेहमी अभ्यास करत गेलो की कसं शाळा आपण निवडायची किंवा कशी शाळा चालवायची. आता मी पण शाळा चालवतोय, त्यावेळेला मी कशी नाही निवडायची, कोणती नाही निवडायची, कोणतं नाही चालवायचं, काय नाही करायचं हे लक्षात येतं. तसंच आहे की आपण शाळा कोणती नाही निवडली पाहिजे त्याची एक यादी निश्चित असली पाहिजे की ज्या शाळेमध्ये तोचपणा आहे, एकसुरीपणा आहे, जी शाळा आधुनिक विचारधारेला, आधुनिक साधन सामग्रीला निग्लेक्ट करते किंवा त्याला दोष देते, त्याला दूषण देते, म्हणजे आपण म्हणतो ना की कोल्या द्राक्ष आंबट, तसं म्हणजे ही लिस्ट असली पाहिजे की व्हॉट नॉट टू डू, व्हॉट नॉट टू सिलेक्ट. म्हटलं की व्हॉट टू सिलेक्ट येतच. तेव्हा शाळा निवडण्याचे निकष हे विचारधारेशी जोडले गेले पाहिजे की कोण सुरू करत आहे. इव्हन ती एक व्यक्ती पण असू शकते की त्याचं झपाटले पण असू शकतं. हेही बघायला पाहिजे पॅरामीटर्स शाळा निवडत असताना. खूप छान सर. पण हे झालं आपण, तुम्ही जे म्हणालात की शाळा निवडायचं हे, पण एज्युकेशन आणि करिअर हे शक्यतो आपण पालकांना प्रश्न पडलेला असतो की शाळेमध्ये मी एज्युकेशन घेण्यासाठी जातो का मला एखादं करिअर निवडायला पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांनी, याच्यातून चालतो. याच्यातलं कसा डिफरन्स आणि कशा पद्धतीने शाळेने काम करायला हवं आणि पालकांनी कशा पद्धतीने विचार करायला हवा? येस, म्हणजे करिअर हे शिक्षणाचं बाय प्रोडक्ट आहे. शिक्षण आणि माणूस भरपूर घडला पाहिजे, त्याला करिअर हे त्याच्यातलं फार म्हणजे प्राईम आणि एकमेव ऑब्जेक्टिव्ह असं नाही. माणूस चांगला घडला, व्यक्ती शाळेच्या वतीमध्ये पाहतोय मी. आणि आजकाल तर असं आहे की आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अगदी 8वीच्या वर्गापासून करिअर ओरिएंटेड, स्किल ओरिएंटेड पण सब्जेक्ट येत आहेत. नवीन एज्युकेशन पॉलिसी त्याला अडॉप्ट करतेच आहे. पण करिअर नाही बनलं म्हणजे शाळा खराब आहे असं होत नाही. शाळेने पहिलं व्यक्ती बनवा, त्याला विकसित करत 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 चला आणि त्या प्रवासामध्ये त्याला करिअर सापडतं. म्हणून मी असं म्हणेन की शाळा ही शिक्षणासाठी आणि त्याच्यातले जे अनेक बाय प्रोडक्ट आहेत शिक्षण घेत घेत जात असतानाचे, त्याच्यातलं एक करिअर असू शकतं. तुला मोठं होऊन काय व्हायचं असं कोणी विचारतं तेव्हा डॉक्टर, इंजिनियर, वकील असं कोणी म्हणतं,
पण कोणी चांगला नागरिक, चांगला चांगला माणूस माणूस. व्हायचं असं असं म्हणत नाही सहसा. बरोबर. आणि तिथं गल्लत होते की तुमच्या इथं शिकून काहीच फायदा नाही झाला असं नाही. त्याला शिक्षणाची गोडी, शिक्षणाची ओढ, आयुष्य जगण्याची ओढ, भरभरून जगण्याची ओढ, निसर्गाप्रतीचं प्रेम, बरोबर. या सगळ्या गोष्टी जोडून दिल्या तर मग आपण म्हणतो की त्याच्यापैकी एका ठिकाणी येतो. कुणाला कन्स्ट्रक्शन मध्ये बघायला आवडतं, कुणाला कला आवडते, कुणाला टेक्नॉलॉजी आवडते. म्हणजे 40 मुलांपैकी 50 मुलांपैकी प्रत्येकाचा वेगळा वेगळा पिंड असतो. त्याला फुलवण्याचं काम जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला त्याचं करिअर पण त्याच मार्गात मिळतं. म्हणजे शिक्षण घेत घेत करिअर हे होतं. करिअरसाठी शिक्षण नको, शिक्षण घेत 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 करिअरची वाट सापडते. त्याच पडत असतात लोक, विद्यार्थी 8वी 9वी 10वीच्या वयापर्यंतचे सगळे. त्यामुळे शिक्षण घेत 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 जाताना त्याला वाटेत ते स्टेशन सापडणार आहे. 2 स्टेशनला ट्रेन नाही थांबणार तुमची, म्हणजे करिअर संपलं असं नाही होत. ती 2 स्टेशन आहे, ती गाडी फास्ट आहे तेव्हा ती स्थानिक स्टेशनवर नाही थांबत कुठल्या एखाद्या, ती कुठल्या तर मोठ्या ठिकाणी थांबणार आहे. बरं, करिअर म्हणजे नोकरीच का फक्त, असं पण नाही. आता ते सगळ्या भाषा बदलणार आहेत. अहो, आता येणाऱ्या काळामध्ये तर असे करिअर होणार आहेत की जे तुम्ही आम्ही कधी त्याची नावं ऐकली नाही. अगदी बरोबर. आणि म्हणून शिक्षण प्रगल्भतेने, सराव प्रगल्भतेने करत जाऊ आणि पैकी एक करिअरच्या दिशेला जाऊ असं मला सुचवायचं आहे. जे ग्लोबल सिटीजन तयार करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करिअर आपण निवडलं पाहिजे. पण याच्यामध्ये जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनला आपण शाळेनी किंवा पालकांनी कसं सामोरं जावं याच्यातनं? एक तर घाबरायचं नाही स्पर्धा म्हणून. तुमची जिल्हा स्तरावरची स्पर्धा आहे का जॉबसाठी किंवा करिअरसाठी, तसं नसतंच. आता जग हे फ्लॅट झालंय, व्यासपीठ असं झालंय की तुम्हाला स्पर्धा ही आहेच. घरात स्पर्धा आहे, 2 लेकरांच्या मध्ये स्पर्धा आहे, कोण बेटर, कोण काय करेल, कोण काय करेल असं. तर याला तुम्ही फक्त बेबी स्टेप्स जे आपण म्हणतो की ह्या 6 महिन्यांचं, ह्या 12 महिन्यांचं, या 36 महिन्यांचं, या 40 महिन्यांचं असा प्रोजेक्टेड केला पाहिजे प्लॅन शिक्षणातला सुद्धा. आणि मग त्यावेळेस पेरियडिक मॉडिफिकेशन्स, तुम्ही त्याला सुरुवातीला गणिताबद्दल समजा जास्त घेऊन गेला पण तो 12 महिन्यांनी त्याच्यातलं गणित उगवून यायला लागलं चांगलं, मॉडिफाय करा त्याला, पुन्हा त्याच्यात अजून अधिकची जोड द्या. हे आहे. म्हणजे स्पर्धेला शालेय जीवनामध्ये ते दडपायचं काही गरज नाही. स्पर्धा ही 12वीच्या नंतर आहे, ग्रॅज्युएशनच्या नंतर आहे, जॉबची असेल, सिलेक्शनची असेल, एंट्रन्स वगैरे असतील. म्हणून त्याचं तुम्ही 5वी 6वीला, 3री 4थीला, 7वी 8वीला त्याचं रोज त्याचं ओझं वाहण्यात काही अर्थ नाही. म्हणजे प्रेशर हँडल करण्यासाठी सोपं आहे की त्याचे कप्पे करा. त्याला पहिलीच्या वर्गात सांगायचं नाही आपल्याला की तुला इंजिनियर बनायचं आहे, तो म्हणतो की फार मोठं काम आहे काहीतरी. कुठलीही जगातली गोष्ट असेल, जर तुम्ही ती बल्कमध्ये त्याच्या समोर जर उभा केली तर त्याचं प्रेशर येतं. सो त्याच्या जर पीसेस मध्ये जर केलं आपण, बरोबर. आणि म्हणूनच तो म्हणतो ना की इफ यू प्लॅन वेल यू विल सक्सीड मोर. म्हणजे सगळं यश हे तुमच्या प्लॅनिंग मध्ये दडलेलं आहे. बरोबर. प्लॅनिंग म्हणजे कोंडी नाही, प्रेशर नाही. ते प्लॅनिंग केलं नाही तर कोंडी होते. अच्छा. प्रेशर त्याच्यानंतर येतं, ताण त्याच्यानंतर येतो जर प्लॅन केलं नाही तर. आपण न प्लॅन करता जर चाललो, होईल कसं बघू, जाऊ दे पुढं, आता तर लहान आहे, अजून कशाला करायचं, नाही. प्लॅन करा म्हणतो मी, प्रेशर नका. प्लॅन करा की या वर्षातलं हे अशा प्रकारे आपण अभ्यास करत जायचं. अगदी बरोबर. मग हे तुम्ही जे नेटिझन्स मध्ये जे आपण फाउंडेशन क्लासेस आहेत, जे 5वी पासून आपण 10वी पर्यंत जे चालवतो, याच्यामध्ये याचं रूपांतर कसं, तुम्ही जे आता म्हणताय ते कसं केलेलं आहे, तुम्ही प्लॅनिंग कसं केलेलं आहे? म्हणजे तुमची जर प्लॅनिंग फुल प्रूफ असेल तर देअर इज 0% चान्स टू फेल. ओके, आपण सहज म्हणतो की इफ यू आर नॉट प्लॅनिंग वेल इट मीन्स यू आर प्लॅनिंग टू फेल. हा स्लोगन आहे आमच्या काम करण्यात. तुम्ही भागच नाही घेतला त्याच्यामध्ये, तर तुम्ही पहिलं येतात का शेवटचं येतात याच्यामध्ये तुम्ही सांगू शकत नाही. मग आम्ही 5वी पासून काय केलेलं आहे मुलांना की त्याचे बेबी स्टेप्स, त्याच्या सगळ्या गोष्टीच्या. आपण कुणी म्हणतात की आताच JEE मेन्स करून, आताच ते IITचं करून, हे आम्ही IIT JEE मेन्स हे खरं तर काही चुकीच्या कॉन्सेप्ट क्लासेसवाल्यांनी किंवा काही कॉर्पोरेट क्लासेसवाल्यांनी ते समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही तुमची JEE आतापासूनच तयारी करतो. JEE वगैरे हे वन ऑफ द स्टेशन आहेत. मॅथमॅटिक्सची चांगली तयारी करा, त्याचं ऍप्लिकेशन ओरिएंटेड प्रॅक्टिस करा, सायन्सचं करा, तुम्ही कशाचंही करा, भाषाचं करा, पण त्याला प्रत्यक्ष जर तुम्ही त्या प्लॅन मध्ये गेला तर प्लॅन काय करावं लागेल, मग टीचिंग आहे, मग ते मेथॉडॉलॉजी आणावं लागतील, मग रिमेडियल टीचिंग आणावं लागेल, एरर करेक्शन करावं लागेल.
म्हणजे हे मॉडर्न प्रॅक्टिस त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करावं लागते त्या प्लॅनला सक्सेसफुल करण्यासाठी. हा प्रवास बरोबर केला की कधी तुमचं JEE क्लिअर होतं, कधी नीट क्लिअर होतं हेही तुमच्या लक्षात येत नाही. खूप छान सर. हा, हे त्याच्यातली गोष्ट असते. याच्यामध्ये मीडियम जे आहे, इंग्लिश मीडियम म्हणतो आपण किंवा मराठी मीडियम आहे, त्या मीडियमचा किंवा पालकांनी शाळा कोणत्या मीडियमची सिलेक्ट करावी असं तुम्हाला वाटतं? नाही, आता बघा, हे त्रिभाषा सूत्राची सगळी संकल्पना आहे ती NEP 2020 मध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही भारताचा विचार एका बाजूला करता की मराठी मीडियम, म्हणजे महाराष्ट्राचा विचार करू, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम, आणि हे द्वंद्व असतं की इंग्रजी मीडियम काही लोकांना वाटतं की ते टाकलं तरी आमच्या घरी नाही इंग्रजी, आम्ही कसं करणार याचं. काही लोक म्हणतात की मराठीत राहिला तर पुढे काय होईल की असं सांगता येत नाही. तर त्रिभाषा सूत्र कसं आहे की एक कल्पना करा की भारतासारखा अजून एखादा देश आहे, म्हणजे नॉन इंग्लिश कंट्री आहे, त्याही ठिकाणी त्यांना इंग्रजी शिकावंच लागतं. भारताचंच उदाहरण घ्या ना, की प्रत्येक राज्यामध्ये इंग्रजी शिकवली जातेच. महाराष्ट्रामध्ये कन्नड नाही शिकवली जात आहे, पण इंग्रजी शिकवली जाते. कर्नाटकामध्ये कन्नड आणि इंग्रजी शिकवले जातात. पण असं असतं की मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि ज्ञानभाषा, आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाईलाजानं ज्ञानभाषा इंग्रजीच आहे. त्याच्यातच संशोधन झालं, त्याच्यातच काम चाललंय. आणि म्हणून तुम्ही पुन्हा लोकल ते ग्लोबल असा विचार केला पाहिजे की पूर्वी 1000-2000 मध्ये तुमची स्पर्धा होती, आता ती लाखांवर आलेली आहे. आणि अर्थातच लाखांवर आली तर तुम्हाला मग ती ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती गेलं तर इंग्रजी शिवाय पर्याय नसतो. मग तुमच्या घरी तुम्ही बोलाच पण न बोला, तुमची ज्ञानाची भाषा इंग्रजी पाहिजे. आक्षेप काय असतो लोकांचा की इंग्रजी म्हणजे आपलं नाहीये, ते कल्चर वेगळं आहे, असं नाही. शाळा इंग्रजी माध्यमाची असू देत ना, पण शाळा इंग्रजी कल्चरची नसावी. एक्झॅक्टली. हा, आपलं घर भाषा म्हणून इंग्रजी असावी. आपल्या घरामध्ये इंग्रजी भाषा कोणी बोलणारा असो नसो, तो ज्ञानभाषा म्हणून त्याचा वापर करेल. पण म्हणून आपलं घर इंग्रजी कल्चरचं होऊन जाईल ह्या भीतीपोटी आपण इंग्रजीचा विरोध करतो घरी सुद्धा. बरोबर, असं नको व्हायला. आणि म्हणून मराठीचा अनादर नको, हिंदीचा अनादर नको, पण मग इंग्रजी ही दूषण देण्याची भाषा पण व्हायला नको. बरोबर. याच्यामध्ये मेन जो असतो, हे जी भाषा कोणती असावी आणि कल्चर कसा असावं हे शाळेवरती डिपेंड आहे. तर शाळेकडनं काय अपेक्षा असल्या पाहिजे पालकांच्या की हे जे इंग्लिश मीडियम म्हणतो किंवा मराठी मीडियम म्हणतो किंवा इंग्लिश, आपण जे म्हणलं की कल्चर इंग्लिश नाही आलं पाहिजे, भाषा इंग्लिश आली पाहिजे, तर एखाद्या पालकांनी शाळेकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजे, कशा पद्धतीची शाळा असावी? मी तर असं म्हणेन की स्पिरिच्युअली इंडियन, बरोबर आहे, आणि ग्लोबली इंग्लिश. खूप छान सर. खूप हे जर आपण जर म्हटलं तर ती शाळेकडून तशी अपेक्षा केली पाहिजे की युअर स्कूल शुड बी स्पिरिच्युअली इंडियन. ओके. आणि जर आपण बघितलं त्याचा ग्लोबल प्लॅटफॉर्म, तर ग्लोबली ते इंग्रजी प्लॅटफॉर्म झाला पाहिजे. हे शाळेचं अपेक्षा, शाळेने ह्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं करतात सगळ्या शाळा अशाच प्रकारे. पण नुसती शाळाच महत्वाची नसते, त्याच्यातले टीचर हे इंटिग्रल पार्ट आहेत शाळेचे. तर टीचरची क्वालिटी, आजकाल आपण बघतो की टीचरला सॅलरी कमी असते किंवा जो कोणी खूप राहिलाच असतो तो टीचर बनतो, असं आपण नाईलाजाने टीचर बनतो. तर शाळेनी काय लक्ष दिलं पाहिजे आणि टीचर्सची क्वालिटी कशी असते? आणि आपल्याकडे सर, आपण इथं जवळजवळ आता 12-15 वर्ष झालं चालवत आहे, तर तुम्ही जे नेटिझन साठी जे टीचर्स आहेत ते कसे ट्रेन केलेले आहेत किंवा कशा पद्धतीचे टीचर्स आहेत आपल्याकडे सर? हा, आता नेटिझन्स पुरतं बोलायला गेलो तर शिक्षकाची आमची अपॉइंटमेंटची प्रोसेसच 1.5 महिना चालते. अच्छा. म्हणजे त्याचा रिटर्न एक्झाम, त्याचा वायवा होतो, विद्यार्थ्यांवरती डेमो होतो, त्याच्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, त्याला बॅक रेफरन्स काय आहे का चेक केला जातो, त्याची स्थिर राहण्याची वृत्ती किती हे पाहिलं जातं, त्याची सेवा करण्याची वृत्ती किती हे पाहिलं जातं, या प्रोफेशनची त्याला आवड किती हे पाहिलं जातं. म्हणजे जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे फक्त पैशासाठी काम करत नाही, आम्ही त्यांचा शोध घेतो. याचा अर्थ असा नाही की कोणीतरी 5-2 हजारावरतीच फक्त आम्ही मिळवतो असं नाही. नेटिझन्सला लाखभर रुपये पगारी घेणारे पण शिक्षक आहेत आणि 20-25 हजार रुपये पगारी घेणारे पण शिक्षक आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या एंट्रीनुसार किंवा कोणी फ्रेशर आहे त्याच्यानुसार असतात. पण मग त्याच्यामधला शिक्षक क्रमांक 1 वर असला पाहिजे आणि मग तो विद्यार्थी, तो व्यक्तिशः तो दुसऱ्या क्रमांकावर असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याचं चरित्र,
त्याची सामाजिक असणारी अँगल, आमच्या इंटरव्ह्यू प्रोसेस एवढ्या आम्ही फिल्टर केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये तो शिक्षक आहे का नाही हे आपोआप सिद्ध होतं. मग आता तुम्ही कळमला जी ब्रांच काढलेली हो. आहे त्याच्यामधली शिक्षक ही कोणत्या याच पॅरामीटर वरती प्रश्नच असतील, नाही. कसं असेल? म्हणजे आम्हाला वेगळं बऱ्याच पालकांचं असं आहे की लातूरची ब्रांच वेगळी असेल आणि कळमची ब्रांच वेगळी असेल, असं बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे. तर याच्या संदर्भात आपल्याला काय नाही, आता पहा, ह्या खूपच अजून पर्टिक्युलरली आपण विचार करतो की शिक्षकाची अपॉइंटमेंट पुन्हा की ती विचारधारा काय आहे की का नाही, शेवटी शिक्षक चांगला शिक्षक हा का नाही, साधारण ऍव्हरेज शिक्षक हा तो सिस्टमच्या बाहेर आपोआप फेकला जातो, त्याला आपण जाण्याची गरज नसते, तो स्वतःहून विड्रॉ करतो, बरोबर, तो करतोच. कारण हे जे काम आहे हे काम एकतर नॉलेज स्टँडर्ड खूप आहे डिलिव्हर करण्याचं, मेकॅनिझम मॉडर्न आहे की कसं डिलिव्हर केलं गेलं पाहिजे या पद्धतीनं चालतं, आणि डेडिकेशन लागणार आहे. आउट ऑफ द बॉक्स जाऊनच तुम्हाला काम करावं लागणार आहे की रात्री माझी 8 वाजताला जर मला काही करावं लागलं पण विद्यार्थ्यांनी जर मेसेज केला तर रिप्लाय पण करावा लागणार आहे. म्हणजे तो तितका चिवट आणि तितकाच लवचिक शिक्षकांच्या अंगी, आणि हे रिगरस ट्रेनिंग असतं. म्हणजे शिक्षकाला वर्गावर जाण्याच्या आधी आम्ही 8 दिवस त्याचं प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करतो, सेपरेटली डेडिकेटेड ट्रेनिंग की हाऊ टू हँडल, व्हॉट टू हँडल, कोणते कोणते सिच्युएशन येऊ शकतात, त्या सगळ्याचा त्याला समोर एक सिम्युलेशन केलं जातं, प्रसंग उभा केलं जातं, तर तू कसा डील करणार. आणि ते मगाशी सांगितल्यासारखं की तुम्ही 3 महिन्याला असेसमेंट पण करता टीचरचं, एक्झॅक्टली, आणि त्याच्यावर जी ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे ते तुम्ही ट्रेनिंग घेता आणि जे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक कोणता जरी असला तर तुमचं ट्रेनिंग मॉडेल किंवा तुम्ही त्याच्यातून बाहेर काढणारे टीचर्स जे आहेत ते बहुतेक एक सेंट्रलाइज सांगतो असं की त्या विषयाचं, त्या घटकाचं सौंदर्य कशात दडलेलं आहे, त्या पर्टिक्युलर घटकाचं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. समजा बायोलॉजी विषय शिकवत असताना सेल कॉन्सेप्टवर कोणी टीचर शिकवतोय तर त्याला सेलचं प्रचंड भांडार, त्याचं कुतूहल त्या मुलासमोर व्यक्त करता आलं पाहिजे. आपला बायोलॉजी टीचर सहजपणे म्हणून जातो की तुमच्या बॉडीवरती आंघोळ केल्यानंतर सुद्धा 2 कोटी बॅक्टेरिया शिल्लक आहेत, ते हटत नाही, चिवट आहेत ते, आणि ते तुम्हाला तेवढे हार्मफुल नाहीयेत, पण ते हार्मफुल ठरतील 24 तासानंतर. म्हणून तुम्हाला आंघोळ करणं गरजेचं आहे, स्वच्छ करणं शरीराला गरजेचं आहे. सहजपणे तो त्या बॅक्टेरियाकडे जातो, तो सहजपणे तो सेलकडे जातो. म्हणजे तुमच्या सराउंडिंग्सला विद्यार्थ्याचं कुतूहल जागा करणारं आणि कुतूहल शमन करणारं असं दोन्ही रोल टीचरनी करायला पाहिजे, हे ट्रेनिंग मध्ये येतं. आणि म्हणून नेटिझन्सचे टीचर हे ब्रँड टीचर बनतात, ते कधी फेल्युअर जात नाही. कारण सोपं कसं आहे एखादी घटक, बघा विज्ञान आणि गणिताचा विचार केला तर ते कुतूहलाचाच विषय आहे. तुम्ही जोपर्यंत त्याची जिज्ञासा जागी करत नाही शिक्षणाच्या माध्यमातून, तोपर्यंत तो शिकत नाही. लर्निंग ही प्रोसेस आउटसाइड इन नाहीये, इनसाइड आउट आहे, डिस्कव्हरी आहे नॉलेजची, ते लर्निंग आहे. हा जो मेथोडॉलॉजी आहे, म्हणजे तुम्ही कॉन्सेप्च्युअल मुलांना चांगलं सांगणार, एक्झाम्पल्स आर द ओनली वे टू टीच असं आईन्स्टाईन म्हणतात. खूप त्यांनी छान लाईन काढून दिली शिक्षकांसाठी की फक्त उदाहरणानेच शिकवता येतं, बरोबर, बाकीचे सगळ्या मेथड्सनी तुम्ही शिकवा आता न शिकवा, दे आर ऑप्शनल, ऍप्लिकेशन बेस्ड एज्युकेशन. हा, उदाहरण द्यायचं, आपण सहज म्हणतो उदाहरणार्थ असं असं आहे, उदाहरणार्थ असं असं आहे, तर उदाहरणं देऊन शिकवणारा शिक्षक. शिक्षकाची स्वतःची स्किल सेट्स आहेत. आपण 10 पॉइंट शिक्षकांसाठी सांगतो की हे 10 मुद्दे हे शिक्षक म्हणून तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. आपण तो 10 पॉइंट प्रोग्रामच राबवतो 7 दिवस पुढे शिक्षकांसाठी. खूप छान. येस, मला वाटतं बरेचसे प्रश्न मी पालकांचे जे होते आमच्याकडच्या पालकांचे ते मी कव्हर केलेले आहेत. तुम्ही मगाशी म्हणल्यासारखं की हे शिक्षण जे आहे ते शिकत जातो आपण, परत विसरत पण जातो, पण कसं शिकायचं, तुम्ही जे मगाशी म्हणालात की कसं शिकायचं हे जर आपण शिकवत असू तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. ही तर फार मोठी कन्सेप्ट आहे सर. कसं शिकायचं हे सांगणारा शिक्षक हे आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. भयंकर शिकण्यासाठी संधी निर्माण झाल्यात, बरोबर, अभूतपूर्व, भूत न भविष्यती. एवढं पंचपक्वानच त्यात वाढून ठेवलंय. आता ते पचवायचं कसं, ते कसं शिकायचं, सिलेक्ट कसं करायचं, त्याच्यात खायचं काय. आणि हे फार छान तुम्ही प्रश्न हा विचारलाय की जेव्हा प्लेंटी गोष्ट असते आपल्या भोवताली तेव्हा ती प्रॉब्लेम असतो. एक इंग्रजीमध्ये म्हणच आहे की प्लेंटी इज अ प्रॉब्लेम. जेव्हा खूप जास्त असतं तेव्हा प्रॉब्लेम असतो. त्याच्यातलं निवडायचं कसं. आता आपण निर्णय निवडणं ह्या गोष्टीकडे मुलाला घेऊन जायला बघतो. आता बघा आपण असं सहज म्हणतो की तुला पायी जायला आवडेल का कारनं जायला आवडेल,
उत्तर काय आहे? कारण द्यायला आवडेल. बरोबर आहे की नाही? ही ह्या निर्णय नाहीये. निर्णय काय असेल की 4 दी बेस्ट कार आहेत पैकी कुठल्या कार द्यायला आवडेल, तो निर्णय असतो. बाकीच्या 3 चांगल्या असूनही सोडायचं आणि एक त्याचं पकडायचं. दॅट इज डिसिजन. राईट. आणि शिक्षणामध्ये तसं सध्याला आहे. सगळं चांगलं आहे आणि अवेलेबल पण आहे. आणि म्हणून मग ते शिकायचं नेमकं काय, शिकायचं कसं आयुष्याला पुढे घेऊन जायचं, हेही एक न्यू कन्सर्न आता एज्युकेशन मध्ये अराईव्ह झालेलं आहे. मला वाटतं की शिक्षकाचं ते खूप मोठं काम आहे. संस्था चालवणाऱ्याच्या सुद्धा ते विजनचं काम आहे की त्याला सातत्याने शोध घेत घेत सांगावं लागतं मुलांना की बाबा एवढं प्लेंटी झालंय तर त्याचा प्रॉब्लेम व्हायला नको. तर त्याच्यातली तू ही वाट निवड म्हणजे कस्टमाइज सोल्युशन पर्यंत जाण्याचा प्रवास, पर्सनलाइज सोल्युशन पर्यंत जाण्याचा प्रवास. मग ते शिकायचं कसं हे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने द्यावं लागेल आणि त्या प्रत्येकाला देण्याचे पर्याय अवेलेबल आहेत. येस. आपण बोलतच गेलो तर असं खूप आपण एक तासभर पण बोलू सर, पण वेळेचं बंधन आहे आपल्याला. त्यामुळे आपण पुढच्या एपिसोड मध्ये आपण गेल्या वेळेस म्हणल्याप्रमाणे आपण दर 15 दिवसाला तरी एक एपिसोड घेऊन येतच जाऊ. तरी पण काही पालकांचे प्रश्न असतील तर मी तुम्हाला मध्ये विचारेल आणि पालकांपर्यंत त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही आज आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया.